अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रोज शेकडो रुग्ण हे उपचारासाठी येतात, परंतु रुग्णालयातील बीपी, शुगर आणि डोळ्यांची ओपीडी ही वरच्या मजल्यावर आहे। या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नसल्याने वयोवृद्ध रुग्णांना पायऱ्या चढाव्या लागतात, तर काही रुग्णांना पायऱ्या चढणे शक्य नसल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांना उचलून ओपीडीमध्ये न्यावे लागते। त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने याची दखल घेत वयोवृद्ध रुग्णांच्या सोयीसाठी डोळे, बीपी, शुगरची ओपीडी ही वरच्या मजल्यावर न ठेवता खाली ठेवण्याची मागणी होत आहे। या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांची रुग्णांच्या नातेवाईकांनी भेट घेतली। यावर डॉक्टर सौंदळे यांनी वयोवृद्ध रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी तात्काळ ओपीडी रुग्णालयाच्या खालच्या तळावर हलविण्यात येईल अशी ग्वाही रुग्णांच्या नातेवाईकांना दिली आहे। आजच मला एक सकाळी काही नातेवाईक भेटले होते, तर म्हणजे डोळ्यांचं ज्यांनी तपासणी करायची त्याच्यामध्ये वयोवृद्ध लोकांसाठी आपण आपल्या खालच्या ओपीडीमध्ये व्यवस्था होईल का त्याबद्दल उपाययोजना करण्याचा आपला प्रयत्न आहे। लवकरच त्याबद्दल आपण उपाययोजना करू। त्यांची ओपीडी खाली घेणे हा एक सगळ्यात मोठी उपाय आहे। आणि दुसरी गोष्ट, समजा शक्य नसेल झाले तर जाताना रॅम्प लावणे दोन्ही बाजूला। डोळ्याचा वाट खालीच पाहिजे, वर चढणं उतरणं, पाय घसरला काही झाला, मग एक म्हातारा पडला तर फार त्रास होतो। आणि हे जे रिपोर्ट वगैरे जमा करत आहे 37 नंबरवर, 50 नंबर तिकडे, 13 नंबर इकडे, तर हे असं नाही एका लाईननं जर असलं खालीच सर्व तर ते त्रास होत नाही। नाही तर 3-3 मजले चढताना नॉर्मल बीपी असला तरी तो थोडं वाढून जाते पायऱ्या चढणं उतरल्या, मग पंचायत जाते। माझं नाव दीपक नागदिवे। मी चेकअपसाठी 15-15 दिवसांनी येतो आणि तो वार्ड वरता आहे, तो वार्ड खाली असावा असं माझं म्हणणं आहे। काय अडचण होती वरता जाण्यासाठी? ते ऑपरेशन झालेल्या मुलांना का म्हाताऱ्यांना की बा खाली असावं। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।